समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचता येईल का तुम्हाला? तो जर वाचता आला, ते तुम्हाला साध्य झाले, तर तुम्ही त्याच्याशी त्याप्रमाणे संवाद कराल आणि त्या संवादानुरूप तुम्हाला अपेक्षित सर्व गोष्टी त्यांच्याकडून सहज मिळतील, जे काय सहाय्य असेल किंवा जे काय असेल ते. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील रेषा ओळखून संवाद साधता आला नाही, तर तो तुमचा वाद होऊ शकतो. दुसऱ्याशी संवाद साधत असताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्याच्या चेहऱ्यावरील मानसिकता तुम्ही जाणून घ्यायला हवी. ती जर तुम्हाला जाणता आलीच नाही आणि तुम्ही सरळ सरळ त्याच्याशी संवाद साधू लागला आणि ती व्यक्ती दुःखात असेल, नाराज असेल, क्रोधात असेल किंवा अन्य काय विचारत असेल आणि तुमची समस्या तुम्ही घेऊन गेलात किंवा तुमचा आनंद तुम्ही घेऊन गेलात आणि त्याच्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारच्या रेषा, संकल्पना, हावभाव तुम्ही न ओळखता जर संवाद साधलात, तर त्यांच्याकडून मिळणारी प्रतिक्रिया ही तुम्हाला क्लेश देणारी, दुःखदायक असू शकते, होऊ शकते. म्हणून कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधत असताना, संवाद मांडत असताना प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखायला शिका आणि नंतरच संवाद साधा. जय श्री कृष्ण.